एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। मी आभार मानतो। गेल्या अनेक वर्षापासून गौतमजी कसबे भारतीय जनता पक्षामध्ये काम करत राहिले आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून यावं म्हणून हा संकल्प मेळावा घेण्यात आला। आणि गेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये चंदन शिवे साहेबांनी सांगितलं बरोबर आहे, जेव्हापासून मी आमदार झालो या भागातून या भागातल्या कामाच्या संदर्भात मला अनेक वेळा असं वाटत होतं की मी या भागामध्ये या वस्त्यामध्ये मी कधी जाऊ शकत नाही, तिथल्या कामाची मला माहिती होत नाही आणि तिथला माणूस आपण जोपर्यंत त्या वस्तीमध्ये जाणार नाही तोपर्यंत तिथला माणूस माझ्याशी संपर्कात राहणार नाही। आणि मी माझ्या निवडणुकीला प्रचाराला येत नव्हतो आणि त्यामुळे मला इथं जाणं येणं फार अवघड होतं। मग नंतर मी अजित भाऊ असू द्या किंवा आपले गौतमजी कसबे असू द्या या सगळ्यांच्या सोबत चर्चा करत करत एकदा मी त्यांना म्हणले की भारतीय जनता पक्ष तुमच्या बरोबर काम करायला तयार आहे। मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष याच्या अगोदर कधी आपल्या या वस्त्यामध्ये आला आणि आपण काम करतो असं म्हणलं नाही, पण मी त्यांना म्हणलं पण तो आजही आम्ही म्हणतो की डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान कुणाचा बाप बी जन्मणार नाही, त्याला बदलणार आहे। हा देश त्यांच्या संविधानावर चालतो, हा कायदा काढून त्यांनी बाबासाहेबांनी जे लिहून दिलं त्याप्रमाणे चालतो। तुम्हाला आम्हाला बाबासाहेबांनी सगळ्याला एकच मताचा अधिकार दिलेला आहे आणि हा देश सगळ्यांचा अधिकार त्यांचं संरक्षण या संविधानामुळे होतो। म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की या असल्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका। आताही पुढे अनेक जातीमध्ये तेढ लावून अनेक खोटे प्रचार लावून मतं मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न करतील। आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आता 10 वाजलेले आहेत, आता मला